नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, 1100 1100 पदांची जाहिरात इथे आलेली आहे। तर कशाबद्दल ही जाहिरात आहे, काय पात्रता राहणार आहे, काय सॅलरी, लास्ट डेट काय आहे, हे आपण सगळं बघणार आहोत। सर्वात जास्त जागा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रासाठी आलेल्या आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता, मुंबई, नागपूर आणि पटना इथे बघू शकता तुम्ही, पटना नाही, पुणे इथे बघा मित्रांनो, मुंबईसाठी 130, नागपूरसाठी 50 आणि पुणेसाठी 55 अशा जागा आलेल्या आहेत मित्रांनो। तर यासाठी काय काय पात्रता आहेत, कोणती परीक्षा आहेत, लास्ट डेट काय असणार आहे, सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। तर आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बघूया, शेवटपर्यंत नक्की जोडून राहा। इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, कोणत्या कॅटेगरीला कशा जागा आलेल्या आहेत ते इथं सगळं सविस्तरपणे दिलेले आहेत। तर टेन्शन घेऊ नका, ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मी अवेलेबल करून देणार आहे, तुम्ही तिथे सविस्तरपणे बघू शकता। इथे बघा, मुंबई इथे जागा बघू शकता तुम्ही 130, नागपूर 50 आणि पुणे 55 कॅटेगरी वाईजनुसार कशा डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत ते तुम्ही इथे बघू शकता। तुम्हाला PDF टेलिग्रामला मिळणार आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे जॉब स्टेशन आर, तिथे जाऊन PDF तुम्ही डाउनलोड करू शकता आणि रोज नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला देखील फॉलो करू शकता। मित्रांनो पुढे जाऊया। इथे डेट्स बघा मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंट डेट आली होती आपली 6 तारखेला ॲडव्हर्टाईज झालेली आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन भरण्यासाठी आपल्याला 8 मार्च ते 19 मार्च अशी डेट दिलेली आहे। तर 19 मार्चपूर्वी आपल्याला फॉर्म भरून घ्यायचे आहे आणि टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेला आहे एक्झामचं ऑनलाईन टेस्टसाठी 12 एप्रिलला मित्रांनो मॉर्निंग सेशनमध्ये आपली परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, ज्यामध्ये पहिले ऑनलाईन पद्धतीने परीक्षा, नंतर DV, नंतर आपलं इंटरव्ह्यू राहणार आहे आणि नंतर आपली फिटनेस टेस्ट राहणार आहे मित्रांनो। त्या सगळ्या चारही गोष्टी आपण जर पूर्णपणे व्यवस्थित क्लिअर केल्या तर आपलं सिलेक्शन नक्की राहणार आहे। पुढे जाऊया। इथे सिलेबस बघा मित्रांनो, 200 प्रश्न राहणार आहे 200 गुणांसाठी आणि 120 मिनिट आपल्याकडे वेळ राहणार आहे। सर्वप्रथम लॉजिकल रिझनिंग अँड डेटा ॲनालिसिस इंटरप्रिटेशन, त्यानंतर इंग्लिश राहणार आहे मित्रांनो, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड राहणार आहे आणि त्यानंतर जनरल अवेअरनेस राहणार आहे, इकॉनॉमी बँकिंगची रिलेटेड आहे मित्रांनो। तर बँकिंगची जाहिरात आहे, ही बँकिंग IDBI बँकची जाहिरात आहे। तर कसं काय ते सगळं आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे, प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला 0.25 असे मार्क आपले कमी होणार आहेत मित्रांनो। तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। इथे बघू शकता मित्रांनो, कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन काय दिलेली आहे ते एज लिमिटमध्ये। एज लिमिट बघूया आपण। इथे बघा मित्रांनो, 1 मार्च 2026ला 20 वर्ष कमीत कमी आणि 25 वर्ष जास्तीत जास्त असे असले पाहिजे। त्यानंतर इथे एजमध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे, SC STला 5 वर्ष जास्त लागू शकते, OBCला 3 वर्ष आणि जर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीवाले असेल समजा तर मित्रांनो त्यांना 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन 5 वर्ष असे पर्सन अफेक्टेड बाय 1984 राईट्स, तर त्या मित्रांनो त्यांना 5 वर्षाची सवलत इथे दिलेली आहे। तर बघू शकता, तर इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही 8 मार्च ते 19 मार्चपर्यंत आपल्याला अप्लाय करायचा आहे या परीक्षेसाठी। इथे बघा मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे, ही PDF तुम्हाला टेलिग्रामला देणार आहे, या वेबसाईटवर जायचं आहे आणि मित्रांनो अप्लाय करायचं आहे आपल्याला। कोणत्या पोस्टसाठी? असिस्टंट मॅनेजरसाठी मित्रांनो, ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड O साठी। तर मित्रांनो 2026-27 मधली ही जाहिरात आहे। आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आपलं ॲप्लिकेशन फिल करायचं आहे 19 मार्च पूर्वी। मित्रांनो सिलेबस आपल्याला माहीत झालेला आहे, त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे। डॉक्युमेंट्सची लिस्ट इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थितपणे, ही तुम्हाला आपण टेलिग्रामला अवेलेबल करून देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे बघू शकता मित्रांनो। एक्झाम आपली 12 तारखेला राहणार आहे, 12 एप्रिलला। टेंटेटिव्ह आहे हा शेड्यूल, काही कमी जास्त होऊ शकते, पण अभ्यास आपल्याला 12 तारखेच्या हिशोबानेच करायचा आहे मित्रांनो। तोपर्यंत आपला अभ्यास चांगल्या प्रकारे झाला पाहिजे। मित्रांनो इथे तुम्ही सेंटर बघू शकता काय काय आहेत ते। तर आपण महाराष्ट्राचे सेंटर बघूत कुठे राहणार आहे। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्राचे सेंटर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, सांगली, सातारा, जालना या ठिकाणी आपले एक्झामचे सेंटर राहणार आहेत मित्रांनो। आपल्या जवळच्या शहरातनी आपल्याला ॲप्लिकेशन भरताना सेंटर द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या जवळचा सेंटर मिळाला पाहिजे। तर मित्रांनो ही जाहिरात आहे IDBI बँकची, तर तुम्ही ते सविस्तरपणे बघू शकता। ज्युनियर असिस्टंट मॅनेजरसाठी ही जागा आलेली आहे 2026-27 मध्ये। तर मित्रांनो जे विद्यार्थी या जागेसाठी पात्र आहेत समजा, त्यांनी अप्लाय करायचं आहे। आता सर्वात मेन गोष्ट, काय क्वालिफिकेशन गरजेचं आहे ते। तर मित्रांनो कोणती पण पदवी आपल्याला पाहिजे मित्रांनो 60% गुणांसोबत, कोणांना? जनरल, EWS आणि OBC कॅन्डिडेटसाठी, आणि SC ST PWBD कॅन्डिडेट्सला 55% गरजेचं आहे मित्रांनो, कोणत्याही रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून, बरोबर। तर फक्त आपल्याला इथे डिग्री हवी आहे आणि आपलं एज लिमिट इथे बघू शकता आणि रिलॅक्सेशन एज आपण बघितलेलं आहे मित्रांनो। तर डिग्रीच्या आधारे ही एक्झाम कंडक्ट केली जात आहे मित्रांनो। तर ज्या विद्यार्थ्यांकडे डिग्री आहे आणि ज्यांना समजा हे वाटत असेल की ही नोकरी आपण घेऊ शकतो, तर मित्रांनो त्यांनी या पदासाठी अप्लाय करायचं आहे।
सिलेबस लक्षात राहू द्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे पेपर सोडवायचा आहे मित्रांनो. जर तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि PDF टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा. थँक्यू सो मच मित्रांनो. थँक्यू सो मच.